सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. जर आमचा एसी नीट काम करत नाही म्हणून थंडगार सरबत प्या. ओके. सॉरी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. सकाळपासून जरा एसी आमचा नीट काम करत नाही पण आता मेकॅनिक येईल थोड्या वेळात रिपेअर होईल. ओके. नाही ठीक आहे आय डोंट माइंड. या या ठीक आहे. तिकडे पण तू अशी अचानक. हो अहो तुमच्यासाठी ना जरा हे आणलं होतं ते द्यायचं होतं. ठीक आहे. हे तुझं पेपरचं पॅकिंग बाकी मला भयंकर आवडतं. युनिक. वाव. स्वेटर. हो तुम्ही म्हणत होतात ना गेले 2-3 दिवस थंडी वाजते म्हटलं उगीच आजारी नको पडायला ना म्हणून आणला. स्वतः विणलास. वा. हो. ए फॉर आसावरी. अहो नाही हा तुमचा आहे. हा नाही माझाच आहे. थँक्यू सो मच. घालाल ना तुम्ही म्हणजे असा हाताने विणलेला जुन्या पद्धतीचा. लोक हसतील तुमच्याकडे बघून असं नाही ना वाटणार तुम्हाला. अगं हल्लीच्या जगात असा कोणीतरी विणून दिलेला स्वेटर घालायला मिळणं म्हणजे नशीब लागतं. नशीब. हल्ली कोणाकडे एकमेकांशी बोलायला 5 मिनिटं नसतात. त्यात कोणीतरी तासनतास बसून आपल्यासाठी स्वेटर विणतंय. कोण करतं हल्ली असं. निदान माझ्यासाठी तरी कोणी आजपर्यंत असं केलेलं नाही. थँक्स. थँक्यू सो मच. आयडिया. एक मिनिट मी आलेच. सर. हॅलो मॅम. सर ते आपले क्लायंट आहेत ना ते म्हणाले की काय झालं सर तुमचे हात कुठे गेले. काय झालं मॅम सरांच्या हाताला. सर काय झालं तुमच्या हाताला सर. ते म्हणतात ना घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तसं कुणीतरी माझा हात घेऊन घे. हात घेऊन गेला. सर आता काय करायचं सर आपण. सर तुम्ही आता स्वयंपाक कसा करणार किचन मध्ये काम कसं करणार सर. आपलं किचन बंद होणार सर आता. सर मी काय करू सर आता. मी काय करू सर. सर विश्वास हात चालतील का सर तुम्हाला. त्याचे हात चालतील ना सर. नको मॅडी मग ऑर्डर कोण घेणार. राईट सर. मग मी काय करू आता. मी सर सर मी माझे हात तुम्हाला द्यायला तयार आहे सर. मी आजी फिरेन सर सगळीकडे. फिरतेस कुठे ते एकाच जागी उभी आहेस. सर मी फिरेन आजी सर तुमच्यासाठी सगळीकडे. तू खाशील कसं. तुला तर सारखं खावं लागतं. कुठल्या हाताने खाशील तू. उपाशी राहशील. त्यापेक्षा मीच काहीतरी करतो. हे बघ माझ्या. काय सर तुम्ही. हात बाहेर आले पण मी अडकलोय ना आता. मला बाहेर काढा. हो सर. अरे तसं नाही. तसं कसं होईल. मी हा. अरे वा छान पकडापकडीचा खेळ चाललाय अभि असावरीचा. थांबा. काय बाईये. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. अरे अरे असं नाही. अरे वा छान मस्ती चालली असावरी ताई. अगं बाई प्रज्ञा तू. हो अगं पप्पांना डबा द्यायला आले होते. ते नाही खेळत आहेत का पकडापकडी. पकडापकडी नाही खेळत होत. सरांचा स्वेटर अडकला ना तो काढतोय. छान आहे स्वेटर. एक मिनिट. हा स्वेटर तर मी तुझ्या घरी बघितला होता.
तू सोहमसाठी विणला होतास ना? नाही का? पप्पा, पप्पा, तुमच्यासाठी जेवणाचा डबा आणलाय मी. माझ्यासाठी जेवणाचा डबा? अहो असं काय बोलताय पप्पा? मी कधीच काही करत नसल्यासारखं. आधी करत नव्हते, पण आता सुरुवात केलीये मी. सासू सासऱ्यांची सेवा करायला हवी ना, नाहीतर असावरी ताई परत पसरवेल की मी सासऱ्यांचा छळ करते म्हणून. हे घ्या. अभि, तुम्ही पण खा हा थोडस. चला येते मी. असावरी ताई तू थांबणार असशीलच, पण मला निघायला हवं. आज न एकाचा बँड वाजवायचा आहे. खूप मज्जा येणार आहे. बाय. ग्रँडपास फ्रेंड, तो डबा खाऊ नका बर का. त्या प्रज्ञाचा काही नेम नाही, खाऊ नका अजिबात डबा तो. थोडा गरम मसाला दे. ये बात. सर खूप उकडतंय ना? नाही रे, नाही म्हणजे आपलं गॅसवर आणि ओव्हनवर काम सुरू असतं ना, म्हणून म्हटलं. विश्वास, किचन मध्ये काम करतो तिथे गॅस ओव्हन ग्रिल असणारच ना. सर पण काम करत असताना खूप घाम येतो ना. मग पुसायचा. जा फ्रेश होऊन ये. तोंडावर पाणी मारून ये, जा. नाही नाही सर, मी माझ्याबद्दल नाही, मी तुमच्याबद्दल म्हणतोय. म्हणजे तुम्ही किचन मध्ये स्वेटर घालून आलात म्हणून म्हटलं. तुमची तब्येत बरी आहे ना? ऍब्सोल्यूट. काय थंडी आली ना, तब्येतीची काळजी घ्यायला हवी सगळ्यांनी. अहो विश्वास, जा बरं एक ग्लास गार पाणी घेऊन ये पटकन बाळा. हो मॅम, म्हणतो. अरे वा, असावरी तू. अहो काय आहे, किती उकडतंय, किती घाम फुटलाय तुम्हाला. तो काढून टाका बरं स्वेटर तुम्ही. स्वेटर घालायसाठीच असतो ना. अहो पण म्हणजे तुम्ही फटफटीवरनं रात्री अपरात्री फिरताना म्हणून आणला होता तुमच्यासाठी. त्या दिवशी थंडीत किती कुडकुडत होता तुम्ही, म्हणून दिला होता. बरं वाटलं का पाणी प्यायल्यावर? बरं वाटलं. मला एक सांग, स्वेटर कोणाचं आहे? माझं आहे? मीच ठेवायचं आहे ना? माझ्याकडेच राहू द्यायचं आहे ना? अहो तुमचाच आहे, तुम्हालाच दिलाय. मग तो घालायचा कधी काढायचा कधी ते मी ठरवणार. आत्ता मी स्वेटर काढणार नाही. अहो, काय करताय असं लहान मुलासारखं? तरी काढणार नाही. शुभ्रा, आज असावरी नाही तर मला जेवण मिळणार आहे की नाही? तिच्या समोर तर मोठ्या गोष्टी होतात. मी नीट काळजी घेईन. मग काळजी संपली का माझी? झालंय आजोबा, सगळं घेऊन बाहेरच येते. असावरीने सांगितलं की नाही तुला की मला 4 ठाव जेवण लागतं? पोळी भाजी आमटी भात. हे काय पावभाजी. वाटलंच मला तू असं काहीतरी बनवणार. हे परिपूर्ण जेवण नाही. मी पाव खायचे आणि भाजी खायची. आजोबा मस्त झालीये, खूप टेस्टी आहे. तुम्हाला हवी असते ना अगदी तशीच, पण राहू दे. कढई कुठे देतेस? आजोबा तुम्हाला तुमचं ते 4 ठाव जेवण लागतं ना, भात आमटी पोळी भाजी, ते पण आहे सगळं, ते घेऊन येते. असं पुढे आलेल्या अन्नाला नाही म्हणायचं नाही. अपमान होतो अन्नाचा. वाढ मला आणि थोडा मस्का जास्त घाल. आणि लसणाची तवा चटणी केलीस की नाही? आई गो सॉरी, ती विसरले. हरकत नाही, पुढच्या वेळी कर. चालेल करते. 1 मिनिट आलेच. काय हवंय तुला? मी काही मागायला नाही, द्यायला आलीये. मस्त साजूक तुपातल्या जिलब्या मिळाल्या. आजोबांना आवडतात ना तशा, म्हणून पप्पांनी पाठवल्यात खास आजोबांसाठी. त्या घेऊन आलीये. येऊ आजोबा? कारखानीस ती माझ्यासाठी जिलब्या पाठवल्यात. ये ये.
शुभ्रा मला पाणी दे ना. ओके. आजोबा जिलेबी घ्या. आजोबा मी तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आणलंय. दाखवते. हे बघा. काय ते? बघितलं का काय चाललंय? पुसट पुसट दिसतंय. शुभ्रा मला चष्मा आण ग जरा. ती काहीतरी दाखवते, सगळं पुसट पुसट दिसतंय. काय दाखवत होतीस ग? काही नाही अगं, एक व्हिडिओ होता डायबिटीसवर उपाय. हं. इतकंच ना? हो. आणते आजोबा. हं. अगं माझा मोबाईल पडला ना पावभाजीत. अगं माझी पावभाजी खराब झाली ना. मोबाईल नीट धरता येत नाही, नुसती पांढऱ्या म्हशीसारखी वाढलेस. माझी पावभाजी खराब केली. हो आजोबा पावभाजीचं काय बोलताय? माझा मोबाईल पडला ना. ए तू आजोबांशी अशा आवाजात काय बोलतेस ग? त्यांच्या पावभाजी बद्दल का बोललीस? हे त्यांचं घर आहे. चालती हो, निघ आधी इथून. माझ्या घरात माझ्या पावभाजी बद्दल बोलतेस तर जा. मला माझा मोबाईल हवाय. घे ना. अगो घे. आणि आता हा फोन घ्यायचा आणि चालतं व्हायचं. नाही बघायचा तुझा मोबाईल. बावळट बाई, पावभाजी खराब केली. जा इथून. अय्या बंदच पडला. एनिवे बाय बाय. थांब तुला सोडायला येते. चल बाय. भरपूर पैसा आहे अभिजितकडे, भरपूर. ते म्हणतात ना, एखाद्याची लायकी नसताना त्याला यश मिळतं, तसं आहे ते. हा यार, म्हणजे त्यांनी बघ ना, रेस्टॉरंट किती साफ सुथरं ठेवलं, एकदम एकदम क्लीन. आवडलं ना? हो. काय ना, आपल्याला इकडे पैसे नाही लागत आणि लवकरच बघ मी पार्टनर होणार आहे इथला. पार्टनर? यार तू मागे पण बोलला होतास, काय सीन आहे? मीन हाऊ इज दॅट पॉसिबल, तू आणि पार्टनर? कारण मी सोहम कुलकर्णी आहे म्हणून. तू बघितला ना तो अभि मला किती मानतो. अरे तुला सांगतो, तो एवढा श्रीमंत आहे ना, एवढ्या गाड्या आहेत ना त्याच्याकडे. आणि हो, तू बघितलं ना, 1.5 लाखाचं गाड्या मला असंच दिलं त्याने. हे जी मोठी लोक असतात ना, त्यांना हाजी हाजी केलेलं आवडतं. हे बघ, थोडासा मस्कापट्टी करायची की लगेच विरघळतात ती लोक आणि मग डब्यात घ्यायचं. अरे वेटर, हे जरा नीट साफ कर ना. मॅम, तो सोहम आलाय, आसावरी मॅमचा मुलगा. मॅम प्लीज तुम्ही त्यांची ऑर्डर घेता का? हो, ते मला सारखे ओरडत असतात. म्हणजे लास्ट टाइम पण आले होते ना, तेव्हा बरंच काय काय बोललेले. प्लीज ऑर्डर घ्या ना तुम्ही त्यांची. ठीक आहे, दे.
हे जरा नीट लावत जा रे. इथे ना मन लावून काम करायचं एकदम, कळलं? हे बघ घे. हॅलो. हाय. हाय. काय ऑर्डर काय तुमची? क्लब सँडविच. पास्ता चांगला असतो ना तुमचा? येस. एक शेफ स्पेशल पास्ता. पिझ्झामध्ये चीज पिझ्झा आणि सीताफळ मिल्कशेक आणि बस. सोहम तुला काय हवंय? नाही मला काही नको. अभिजित सर आहेत का? सर बाहेर गेलेत. गर्लफ्रेंडला भेटायला गेले आहेत का त्या दिवशी सारखे? मला सांग, रोज रोज भेटतात का ग तिला? मी विश्वासला पाठवते. हा अगं मॅडी ऐक ना, थांब ना. हे बघ, मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? तसंही आज ना उद्या मला कळणारच आहे. आणि जर इनफॅक्ट सरांना माझी गरज असेल तर मी त्यांची मदत करू शकीन ना. येस, तुझी मदत लागेलच. मग सांग ना कोण आहे ती? मॅडी, आपण फ्रेंड्स आहोत ना. तू सांगू शकते मला. इनफॅक्ट आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत. सांग कोण आहे ती? तुला माझ्यापासून लपून काय मिळणार आहे मॅडी? सांग ना. बरं मला सांग, तू ओळखते का तिला? ती इथे रेस्टॉरंट मध्ये येते. मी असताना आली आहे का कधी ती रेस्टॉरंट मध्ये? यार मग मी ओळखत कसा नाही हिला? बरं मला सांग, मी पाहिलंय का तिला? सर. हॅलो सर. हॅलो. तुमचीच वाट बघत होतो. हो, अरे वा. सर हाय अक्षय. आपण मागे भेटलो होतो सर. हो मला आठवतंय. हा स्वेटर. सर स्वेटर खूप छान आहे. आय मीन सर कुठून घेतलात? घेतला नाही, आईने विणला त्यांच्यासाठी. तुझ्या आईने? हो. वा वा सर, खूप मस्त दिसतोय तुमच्यावरती. ऍक्च्युली मीच सांगितलं तिला तुमच्यासाठी विणायला. सर तुम्हाला माहितीये, कलर सुद्धा मीच सिलेक्ट केला. तुम्हाला खूप छान दिसेल म्हणून. थँक्स थँक्स. चॉईस चांगला आहे तुझा. हो ऍक्च्युली सर, कलर इतका सूट होतोय तुम्हाला. हो खरंच खूप चांगला दिसतोय. मॅडी, त्यांना काय हवं नको ते बघ. येस सर. सॉरी गाईज, मला जरा एक व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. प्लीज कॅरी. मी तुमची ऑर्डर पाठवते. हा हो. हे सोहम, काय फडतूस कलर होता तो. तू बोललास म्हणून मी आपलं कौतुक केलं, नाही तर काय. हा स्वेटर लगेच ह्याच्याकडे कसा आला? काय? नाही काही नाही. आलाच बाबड्या. दमला असेल ना बाळा. चहा करू का गरम गरम तुझ्यासाठी? आई तुला काही कळतं का नाही? 4 लोकात माझी लाज जाईल असं का वागतेस तू? अरे तुला काही स्टेटस नसेल पण मला आहे. अरे पण काय झालं बाबड्या? सोहम, असं काय बोलतोयस तू आईंशी? अरे मग हिला बघ ना. सकाळी तो स्वेटर मी जो बाजूला फेकला तो हिने अभिजित राजेंना गिफ्ट केला. अरे कोणाला काय गिफ्ट द्यायचं हे सुद्धा कळत नाही का आई तुला? साध्या त्यांच्या जीन्स आहेत ना 30-40 हजाराच्या असतात. त्यांचे शर्ट 18-20 हजाराचे. आणि इव्हन परफ्यूम सुद्धा ब्रँडेड वापरतात ते. आणि जे स्वेटर ते घालतात ना त्याचं वूल स्पेशल युरोपियन वूल असतं. अरे साधा खादीचा कुर्ता जरी घ्यायचा झाला ना तो 7-8 हजाराच्या खालचा नसतो. आणि तू असला विणलेला स्वेटर त्यांना गिफ्ट केला. हे बघ सोहम, तो आईंचा प्रश्न. हे बघ शुभ्रा, तू मध्ये बोलू नको. आज मी रेस्टॉरंटला गेलो तेव्हा ते तो स्वेटर घालून बसले होते माहितीये. 4 लोकात लाज गेली माझी. पुरे झालं सोहम. तुला चहा हवा असेल तर मी. नाही नकोय मला चहा. हे बघ परत सांगतोय आई तुला, 4 लोकात माझी लाज जाईल असं नको वागूस तू. आई एम सॉरी. सोहमने असं बोलायला नको होतं तुमच्याशी. शुभ्रा, तुझ्या लक्षात येत आहे का? काय? अगं मी त्यांना तो स्वेटर द्यायला गेले होते ना तेव्हा किती उकडत होतं तिकडे.
मी त्यांना सांगून पण आले की स्वेटर काढून ठेवा म्हणून, तरी तो स्वेटर घालून बसले होते ते. म्हणजे त्याला नक्कीच आवडला असेल ना तो. प्रेमाने दिलेली वस्तू आहे आणि प्रेमाच्या माणसाने त्यांना नक्कीच आवडला असेल.